अंगणवाडी सेविकांच्या केंद्राच्या मानधनाबाबत ब्रेकिंग न्यूज. जयवंत पाटील स्पष्टच बोलले. अंगणवाडी सेविकांची मोठी कोंडी, पगार द्या. 3 एप्रिल ब्रेकिंग न्यूज. तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. अंगणवाडी सेविकांची आर्थिक कोंडी, केंद्राचा हिस्सा न मिळाल्याने मानधन रखडले. जयवंत पाटील यांचा दावा. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे मानधन मागील 3 महिन्यापासून रखडले असून केंद्राचा हिस्सा न मिळाल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा दावा जयवंत पाटील यांनी केला आहे. यामुळे सुमारे 1.5 लाख कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून त्यांनी सरकारवर कडक शब्दात टीका केली आहे. मुंबई अंगणवाडी सेविका व मदतनीसांना ग्रॅज्युटी सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असतानाच त्यांना महिन्याला मिळणारे मानधनही मिळणे कठीण झाले आहे. मागील 3 महिन्यापासून त्यांना मानधनाच्या वाट्यातील केंद्र सरकारचा हिस्सा न मिळाल्याने अंगणवाडी सेविका मदतनीसांची आर्थिक कोंडी झाली असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार नेते जयंत पाटील यांनी केले. अंगणवाडी सेविका 13,000 रुपये आणि मदतनीसांना 7,500 रुपये मानधन मिळते. त्यातील केंद्राचा वाटा अनुक्रमे 4,500 व 3,500 रुपये आहे. मात्र गेल्या 3 महिन्यापासून हा केंद्राचा हिस्सा मिळालाच नाही. परिणामी राज्यातील सुमारे 1.5 लाख कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. कामाचा डोंगर वाढत आहे, जबाबदाऱ्या वाढत आहेत, पण मानधन मात्र थकले आहे. हे अन्यायकारक असल्याचे जयवंत पाटील यांनी म्हणले. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या आपल्या सामाजिक सर्वात महत्त्वाच्या घटकापैकी एक आहेत. बालकांचे संगोपन, महिलांचे आरोग्य, कुपोषणाविरोधातील लढा ही सर्व जबाबदारी त्यांच्या प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. पण दुर्दैवाने बाब म्हणजे त्यांच्या खांद्यावर इतकी मोठी जबाबदारी आहे. त्यांनाच मानधनासाठी संघर्ष करावा लागत असून त्यांना मानधन मिळवून देण्यास सरकार अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली. या डबल इंजिन सरकारचे केंद्रातील मेन इंजिनच निकामी झाले आहे. राज्यातील बालसंगोपन, महिला आरोग्य, कुपोषण रोखण्यास महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकांनाच मानधन मिळत नाही. हे सरकारचे मुख्य इंजिन निकामी झाल्याचा आणखी एक सबळ पुरावा आहे. जलजीवन मिशन, प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना यासारख्या अनेक केंद्रशासन पुरस्कृत योजनेचे पैसे केंद्राकडून राज्याला मिळाले नाहीत. त्यामुळे अनेक कामे ठप्प झाली आहेत. त्याचप्रमाणे केंद्राकडून पैसे न मिळाल्याने दिवसरात्र सेवा करणाऱ्या आमच्या अंगणवाडी सेविकांच्या बाबतीतही अन्याय घडत आहे. हे कोणत्याही सरकारसाठी भूषणावह नसल्याचे जयवंत पाटील म्हणाले.